नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गणित भाग 1 इयत्ता 10वी परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण या प्रश्नांचा विचार करीत आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न 4, 5 या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात, ते कसे असतात, त्याचं सोल्युशन कसं करावं, कसे सोडवायचे याचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करीत आहोत. पाठीमागे पण 2-3 व्हिडिओ आपण या विषयावरच आधारित, या घटकावर आधारितच केलेले आहेत. त्या दृष्टीनं त्याही व्हिडिओंचं अवलोकन करण्यात यावं. प्रश्न आहे, एक अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी 1 मिळवले तर अपूर्णांकाची किंमत 1/2 होते आणि त्याच्या अंशातून तसेच छेदातून प्रत्येकी 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/3 होते. तर मूळ अपूर्णांक कोणता? सप्टेंबर 21 प्रश्न आहे. आपण समजा या ठिकाणी अपूर्णांकाच्या अंशस्थानी x आणि छेदस्थानी y मानले, तर पहिल्या अटीनुसार आपल्याला काय करावं लागेल? अंशात 1 मिळवला, छेदात पण 1 मिळवला, तर आपल्याला जो अपूर्णांक मिळतो तो 1/2 मिळतो. यावरून आपण पहिलं समीकरण एक सामायिक समीकरणातले मिळवायचं आहे. तिरकस गुणाकार 2 x अधिक 1 साठी गुणिले येणार आहे आणि y अधिक 1 साठी 1, त्यामुळे गुणाकारामध्ये बदल होत नाही. आपण बाहेरच्या पदातल्या पदाला गुणायचं आहे. 2x अधिक 2 बरोबर y अधिक 1. 2x सह एक सामायिक समीकरण तयार करायचं आहे. उजवीकडलं y मागे घ्यायचं. 2x वजा y बरोबर 1 अधिक 2 पलीकडे गेले वजा 2, त्यामुळं 2x वजा y बरोबर 1 वजा 2 वजा 1 हे पहिलं समीकरण. ओके. आता या ठिकाणी दुसऱ्या अटीनुसार म्हटलं, दुसऱ्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे? अंशातून आणि छेदातून 1 वजा केल्यास म्हणजे x वजा 1 आणि छेद y वजा 1, तर नवीन अपूर्णांक कोणता मिळतोय? 1/3. इथे तिरकस गुणाकार करायचा. x वजा 1 ला 3 आणि y वजा 1 ला 1. सोडवून या ठिकाणी 3 गुणिले x 3x म्हणून वजा 3 1 3 बरोबर y वजा 1. एक सामायिक समीकरण तयार करायचं. 3x पलीकडला y माग घ्यायचा वजा y बरोबर वजा 1 वजा 3 पलीकडे गेले अधिक 3. 3x वजा y बरोबर 3 मोजणे गेला 2. हे दुसरं समीकरण. पहिलं आहे या ठिकाणी 2x वजा y बरोबर वजा 1. दुसरं आहे 3x वजा y बरोबर 2. समीकरण 1 म्हणून वजा केले तर या ठिकाणी yचं निरसन होतं, yचा लोप होतो, म्हणून समीकरण 1 मधून 2 वजा करू. म्हणून समीकरण 1 मांडायचं पुन्हा. 2x वजा y बरोबर वजा 1 आणि दुसरं 3x वजा y बरोबर 2. या ठिकाणी वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह मूळचं अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिक 3x वजा होणार, हे वजाचं अधिक, हे अधिकचं वजा, वजा 3x अधिक 2x वजा x बरोबर वजा 2 वजा 1 वजा 3. त्यामुळे दोन्ही बाजूचं वजा वजा चिन्ह गेले. x बरोबर 3. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 पुन्हा लिहायचं. 2x वजा y बरोबर वजा 1. ओके. 2 गुणिले x ची किंमत 3 आहे, वजा y बरोबर वजा 1. 3 दुनी 6 वजा y बरोबर वजा 1 वजा y बरोबर वजा 1 अधिक 6 पलीकडे गेले वजा 6 वजा y बरोबर वजा 1 वजा 6 वजा 7 y बरोबर 7. ओके. म्हणून मूळ अपूर्णांक x छेद y, अंश 1 मांडला होता तो 3 आलेला आहे, छेद y मांडला होता तो 7 म्हणजे 3/7. ओके. अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न आहे. जुलै 22चा प्रश्न आहे. 3 गुणांचा एक सामायिक समीकरण सोडवा. अशा पद्धतीचं समीकरण असू शकतं जे आपल्याला कन्फ्यूज करणारं आहे. अगदी बरोबर आहे. समीकरण 1ला प्रत्येक पदाला या 2 गुणायचं आणि समीकरण 2ला या 3 गुणायचं. ओके. मग तिसरं चौथं मिळवायचं. समीकरण 1ला 2 ने गुणून
पहा इथं बेत्रिक 6x वजा बेदुनी 4y बरोबर 5/2ला 2 गुणल्यानंतर 5 2 जाणार आहे, म्हणून हे तिसरं. समीकरण 2ला 3 ने गुणू. 1/3 येत आहे, त्याला 3 ने गुणलं गेले तिथे x आला, अधिक 1/3ला x ने गुणलं 3 गेला x आला. या ठिकाणी 3y गुणिले 3 3 त्रिक 9y बरोबर वजा 4/3 गुणिले 3 3 गेले वजा 4, हे चौथं या ठिकाणी. ओके. आता समीकरण 1 4मध्ये x आहे, 3मध्ये 6 आहे. जर समीकरण 4ला जर आपण 6 ने गुणलं 6x इथे येणार आहे, आणि 3 गुणून 4 वजा करताना 6x निघून जातोया. समीकरण 4ला 6 ने गुणू व समीकरण 3 मधून 4 वजा करू, म्हणजे तिसरं तसं ठेवायचं. 6x वजा 4y बरोबर 5, आणि समीकरण 4ला कशाने गुणायचं 6 6x अधिक 6 9 54y आणि बरोबर 6 24 वजा 24. वजा करताना चिन्ह बदलायची मुळची, वजा अधिक अधिकचं वजा, या अधिक 6x वजा. इथं वजा 54 वजा 4 वजा 58y अधिक 24मधनं 5 गेले, 24 आणि 5 29. ओके. वजा 24 अधिक 24 झालं ना, त्यामुळे y बरोबर हे वजा 58 पलीकडे गेले, म्हणजे वजा 29/58. y बरोबर वजा 1/2, 29 29 2 58 वजा 1/2. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. समीकरण 4 मध्ये ठेवू. 4 काय पहा, x अधिक 9y बरोबर वजा 4, x अधिक 9y बरोबर वजा 4. y ची किंमत वजा 1/2 आहे. x अधिक 9 गुणिले वजा 1/2 y ची किंमत बरोबर या ठिकाणी पलीकडं वजा 4 आहे. ओके. त्यामुळं अधिक 9 गुणिले वजा 1/2 वजा 9/2, x वजा 9/2 बरोबर वजा 4, वजा 9/2 पलीकडे गेले, अधिक 9/2, छेद समान नाही तिरकस गुणाकार, वजा 4 गुणिले 2 वजा 8, अधिक 9 1 9, छेदांचा गुणाकार 2 1 2, 9 8 गेला 1/2, x बरोबर 1/2. ओके. उकल xy, x आहे 1/2 आता काढला इथं, आणि y आहे वजा 1/2. ओके. अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न आहे. आणखी एक प्रश्न आहे जुलै 22ला विचारलेला 4 गुणांचा. एक आगगाडी एक समान वेगाने 480 किलोमीटर अंतर तासी 480 किलोमीटर अंतर जाते, परंतु तिचा वेग ताशी 16 किलोमीटरने कमी केल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यास 1 तास जास्त लागतो. का? वेग कमी केला म्हणून. तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती? जुलै 22. आगगाडीचा सुरुवातीचा वेग तासी 1 किलोमीटर मानू. वेग बरोबर अंतर भागिले वेळ आपल्याला माहिती आहे, वेग बरोबर अंतर गुणिले वेग, वेग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे सूत्र आपल्यालाच माहिती आहे. म्हणून वेग काढताना अंतर भागिले वेळ, आणि वेळ काढताना अंतर भागिले वेग, वेळ काढताना अंतर भागिले वेग. ओके. 480 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ अंतर भागिले वेळ, किंवा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. ओके. अंतर 480 किमी आणि गाडीचा वेग x आहे. 480 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ हे अंतर भागिले वेग. त्यानंतर गाडीचा कमी केलेला वेग x वजा 16 आहे. 16ने कमी केला, मूळ वेग x आहे, 16ने कमी केला म्हणजे x वजा 16. मग आता तेवढंच अंतर जायचं आहे. 480 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ अंतर तेच आहे. 480 भागिले इथं वेग x होता, इथे x वजा 16 तास. उदाहरणातील अटीमध्ये काय झालं की जरी या ठिकाणी 16 किलोमीटरनं वेग कमी केला
तर सदरच्या गावी जाण्यासाठी 1 तास जास्त लागतो, म्हणून या दोघांमधला फरक 1 दाखवला आहे. ओके. या ठिकाणी छेद समान नाही, तिरकस गुणाकार करायला हवाच. 480 480 अंश समान आहे दोघांचा, पण सामायिक करूया 480. त्यामुळं आतमध्ये काय राहिलं, इथं 1 राहिला. 1/x वजा 16 वजा 1/x बरोबर 1. ओके. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू, उदाहरण एकदा. एक आगगाडी एक समान वेगाने 480 किमी अंतर जाते, परंतु तिचा वेग ताशी 16 किमीने कमी केल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 1 तास जास्त लागतो. तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती? जुलै 2022 आहे. आगगाडीचा सुरुवातीचा वेग 1 किमी, आपण 1 किमी पर तास मानू. या ठिकाणी वेग बरोबर आपल्याला माहिती आहे अंतर भागिले वेळ, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ माहिती आहे. वेळ काढताना त्या ठिकाणी वेग जाणार, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग, म्हणून 480 किमी अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ 480 भागिले 1 तास आहे. ते वेग आहे हा, आणि 480 किमी अंतर आहे, हा ताशी वेग आहे. एवढे तास लागतात. आणि गाडीचा कमी केलेला वेग 1 वजा 16, म्हणजे गाडीचा वेग 16 किलोमीटरने कमी केला तरीसुद्धा 480 किमी अंतर तेच आहे. जाण्यासाठी 480 भागिले 1 वजा 16 म्हणजे वेग कमी केला आहे. उदाहरणातील अटीनुसार 1 तास या ठिकाणी जास्त लागतो, म्हणून या ठिकाणी दोघांमधला फरक 480 भागिले 1 वजा 16 वजा 480 भागिले 1 बरोबर 1 असा फरक आहे. 480 सामायिक काढला आहे, त्यामुळे इथं 1 राहिला, इथं 1 राहिला. त्यामुळे आपल्याला तिरकाच गुणाकार करावा लागेल कंस सोडवताना. 480 म्हणून चिन्ह करायचं. छेद समान आहे, 1 वजा 1 या ठिकाणी अधिक 16 होणार. ओके. 1 वजानं याला गुणलं वजा 1 होणार, आणि हे अधिक 16 होणार. भागिले छेदस्थानी छेदांचा गुणाकार 1 कंसात 1 वजा 16 बरोबर 1. ओके. अंशस्थानचा 1 वजा 1 गेले, त्यामुळं 480 गुणिले 16, छेदस्थानी 1 गुणिले 1 वर्ग वजा 16 गुणिले 1 वजा 16 1. ओके बरोबर 1. 16नं 480ला 16 0 0 16 0 0 16 8 28 असे, ह्याच्याले 12, 16 चौक 64 न 12 64, आणि 12मधलं 10 74 न 2 76, या ठिकाणी 7780 बरोबर 1 वर्ग वजा 16 1 हा भागिले आहे ना, तो 1ला गुणले गेला. 1 वर्ग वजा 16 1. या ठिकाणी एक वर्ग समीकरण आपल्याला मिळतं आहे. 1 वर्ग म्हणून 1 वर्ग वजा 16 1 हा 7780 पलीकडे गेला. 7780 बरोबर 0. ओके. 1 वर्ग वजा 16 1 वजा 7780 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला स्थिर पद 7780चे अवयव पाडायचे आहेत. आपल्याला माहिती आहे 16 गुणिले 480चाच हा गुणाकार आहे, त्यामुळं 16 तसं ठेवलं, 480चा 6 अवयव बाहेर काढला, त्यामुळे 6 8 48 6 0 0, म्हणजे 16 गुणिले 6 गुणिले 80 गुणाकार हाच येणार 7780. 16 सक्क 96 गुणिले 80. लक्षात घ्या 96मधनं 80 गेले, उरले 16, म्हणून या ठिकाणी 86 गुणिले 96 गुणिले 80, मधल्या पदात चिन्ह वजा 16 आहे, ते मोठ्याला नेहमी द्यायचं. त्यामुळं वजा 96 गुणिले 80 वजा 7780, म्हणून 1 वर्ग वजा 16 1 ऐवजी वजा 96 1 अधिक 80 1 वजा 7680 बरोबर 0. ओके. ह्या दोघातून सामायिक x निघतोय, 1 वजा 96, इथे 1 वजा 96 लिहायचंच बरोबर 0. हा 1 इथला आहे, म्हणजे बाहेर 80 आहे. ओके. त्यामुळं 2 सामायिक कंस 1 वजा 96 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात बाहेरची पदे 1 अधिक 80 बरोबर 0. एकदा 1 वजा 96 0 दाखवायचं. 1 वजा 96 बरोबर 0, वजा 96 पलीकडे गेले, 1 बरोबर 96, किंवा दुसरा 1 अधिक 80 बरोबर 0, 1 बरोबर वजा 80. परंतु गाडीचा वेग कधीही ऋण नसतो. 1 बरोबर वजा 80
गाडीचा वेग ऋण नसतो, म्हणून x बरोबर 96. ओके, म्हणून गाडीचा तासी वेग 96 किलोमीटर पर तास आहे. सुरुवातीच वेग विचारले ना, म्हणून गाडीचा सुरुवातीचा वेग 96 किमी पर तास आहे. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः लाईक करा, आपल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करा आणि त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.